तर राम मंदिर दान चोरी प्रकरणी आवाज उठवणाऱ्या पप्पू यादव यांच्यावर हल्ला झाला। पप्पू यादव यांच्यावर झालेल्या हल्ल्याचं आरएसएस समर्थन करतंय का, असा सवाल संजय राऊत यांनी केलाय। तर पप्पू यादव यांच्यावर झालेल्या हल्ल्याचं कोणीही समर्थन करत नाही, असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। दान चोरी विरुद्ध आवाज उठवणं हे पण असंविधानिक आहे का? हे त्या विचारा संघाच्या त्या पुढाऱ्यांना 550 कोटीची दानपेटी चोरीला जाते, त्याच्यावर आवाज उठवणाऱ्यांच्या वर घरात घुसून चाकू हल्ला केला जातो आणि संघाचे लोक त्या चाकू हल्ल्याचं समर्थन करतात। हे संघाचं किती अधपतन सध्या सुरू आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे की संघाचं अधपतन, ज्या संघाकडे आम्ही एक नीतिमान आदर्श संस्था म्हणून पाहत होतो, ते चाकू हल्ल्याचं समर्थन करतात। आणि अशा प्रकारचे वक्तव्य म्हणजे राम मंदिरातल्या दानपेटी चोरीला संघाचा पाठिंबा आहे का? यादव यांच्यावर जी चप्पलफेक करण्यात आली, पप्पू यादव यांच्यावर, त्याचं कुणीही समर्थन करत नाही। अशा पद्धतीनं वैचारिक लढाई ही विचारांनी लढली पाहिजे। कुठेही मारहाण करणं, चप्पलफेक करणं याचं भारतीय जनता पार्टी समर्थन करत नाही। ते चूकच होतं। ज्यांनी चप्पलफेक केली त्यांच्यावर देखील FIR अंतर्गत कारवाई करण्यात येईल, त्यांना देखील योग्य ती शिक्षा मिळली जाईल।